जय महाराष्ट्र। आजचा संडे स्पेशल तर्रा पोहा मित्रांनो। तर्रा पोहाची तयारी झालेली आहे। इकडे कढई घेतली, कढईमध्ये तेल तापवलं, त्यामध्ये जिरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, हिरवी मिरच्याचा पेस्ट घातला मित्रांनो। छान झणझणीत तर्रा पोहा बनणार आहे मित्रांनो। आणि इकडे 2 शिट्या लावून कुकरमध्ये वाटाणे शिजवले मित्रांनो। झणझणीत तर्रा पोहाचा बेत आहे मित्रांनो। आणि मसाल्यामध्ये 1 चम्मच हळद पावडर, 1.5 चम्मच मिरची पावडर हे सामग्री घातली आणि त्याला मंद मंद आचेवर छान मसाल्याला शिजू दिलं मित्रांनो। मसाला शिजत आहे आणि तिकडे वाटाणे उकडून ठेवलेले आहे कुकरमध्ये 2 शिट्या लावून। बघू शकता मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। त्यानंतर 1 चम्मच मीठ घातलं मित्रांनो। आज झणझणीत तर्रा पोहा बनणार आहे मित्रांनो। आणि मिक्सर पॉटच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाल्यामध्ये पाणी घातलं आहे मित्रांनो। आणि त्यानंतर 1 चम्मच मॅगी मसाला, 1 चम्मच चिकन मसाला, 1 चम्मच गरम मसाला हे मसाल्यामध्ये घातलं मित्रांनो। यानं एकदम झणझणीत तर्रा पोहाची टेस्ट येते मित्रांनो। फार टेस्टी लागते तर्रा पोह्याबरोबर मित्रांनो। बनवून पहा एकदा तुम्ही। आणि इकडे उकडलेले वाटाणे आहेत मित्रांनो, ते आता आम्ही मसाल्यामध्ये घालणार आहे। बघू शकता वाटाणे उकडलेले मसाल्यामध्ये घातलेले आहे। छान तर्रा तयार होत आहे। झणझणीत तर्रा पोहा मित्रांनो। आणि तिकडे पोह्याची तयारी झालेली आहे। पोहे वॉश करून ठेवले आहे मित्रांनो। कढई घेतली, कढईमध्ये तेल तापवलं, त्यामध्ये जिरं, राई घातली, थोडेसे वाटाण्याचे दाणे घातले, हिरवे वाटाण्याचे मित्रांनो। आणि त्यामध्ये पोह्यामध्ये मी हळद घालून ऑलरेडी पोहा ठेवला होता मित्रांनो। आणि जिरं राई झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये पोहा घातला मित्रांनो। सिंपलपैकी पोहा बनवला मित्रांनो आज, कारण की तर्रा झणझणीत रेडी आहे मित्रांनो। यमी यमी तर्रा आणि पोहा। बघू शकता मित्रांनो पोहा रेडी होत आहे आणि तिकडे तर्रा रेडी झालेला आहे। आणि पोह्याला मी कढईत घातलं आणि परत मंद मंद आचेवर होऊ दिलं मित्रांनो। 2 प्लेट पोहा बनवला आहे मित्रांनो 2 जणांसाठी। बघू शकता थोडंसं मीठ घातलं पोह्यामध्ये आणि थोडा कोथिंबीर घातला मित्रांनो।